सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनानुसार राज्यात नगरपालिका, नगरपंचायती, महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या गेली 3 वर्ष रखडलेल्या निवडणुका घेण्यासाठी डेडलाईन दिली असल्याने जानेवारी महिन्यात मुदत संपत असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील 27 ग्रामपंचायतीतील प्रशासकांची नियुक्ती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। दिनांक 9 व 10 फेब्रुवारी 2026 रोजी मुदत संपलेल्या 27 ग्रामपंचायतीची सूत्रे आता आजपासून प्रशासकाच्या हाती जाणार असल्याने सदस्य मंडळाचा कारभार संपुष्टात येणार आहे। रविवारी राहता बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटलला सर्वाधिक 1600 रुपये भाव मिळाला। कांद्याची रविवारी राहता बाजार समितीत 2726 गोण्यांची आवक झाली। कांदा नंबर 1 ला 1200 ते 1600 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। कांदा नंबर 2 ला 800 ते 1500 रुपये भाव मिळाला। कांदा नंबर 3 ला 400 ते 750 रुपये भाव मिळाला। गोल्टी कांद्याला 500 ते 1100 रुपये, जोड कांद्याला 150 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला। संत्रीच्या 28 क्रेटर्सची आवक झाली। संत्रीला 7 ते 25 रुपये तर सरासरी 20 रुपये प्रति किलोला भाव मिळाला। औद्योगिक क्षेत्रात झुंडशाही व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही। सुपा औद्योगिक क्षेत्राची वेगाने वाढ होत असताना काही घटक उद्योजकांना त्रास देण्याचे प्रकार करत असल्याची माहिती मिळाली आहे। हे अजिबात सहन केले जाणार नाही। अशा घटकांना ठोकून काढले जाईल असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। मात्र ठोकून काढणे म्हणजे कायद्याच्या चौकटीतच कारवाई केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। अपूर्ण जलजीवन योजनामुळे संगमनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। अशा गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करताना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पूर्वतयारी करावी अशा सूचना आमदार अमोल खताळ यांनी केल्या। खेळ आपल्याला जीवनाचे महत्त्वाचे धडे देतो। खेळामुळे आपण पराभव पचवायला व विजयता नम्रता बाळगायला शिकतो। खेळामुळे सांघिक भावना वाढीस लागते, मनातील अहंकार गळून पडतो। आपल्या प्रशासकीय कामकाजात व वैद्यकीय आयुष्यातही या गुणांची अत्यंत आवश्यकता आहे। त्यामुळे केवळ स्पर्धेपुरते न खेळता व्यायामाचा हा मंत्र आयुष्यभर जपा। यातूनच चांगले आरोग्य, सकारात्मक मानसिकता व पर्यायाने एक उत्तम प्रशासन घडेल असे प्रतिपादन राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी केले। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया एक छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। नागेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी पारनेर मॅरेथॉन स्पर्धेत खुल्या गटात नाशिकच्या कार्तिक कुमार याने विजेतेपद पटकावले। जया ठोंबरे, शिवम शिंगटे, प्रांजल जाधव, महेश शिंगटे, समृद्धी जाधव, शुभम पंढारे यांनी वेगवेगळ्या गटात विजेतेपद पटकावले। शनिवारी आयोजित या मॅरेथॉन मध्ये 743 स्पर्धकांनी सहभाग नोंदविला। स्पर्धेचे उद्घाटन यशराज उद्योग समूहाचे प्रमुख सुनील थोरात, उद्योजक सुनील पवार पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प देशातील युवा शक्तीला समर्पित असून तरुणांच्या हाताला काम आणि त्यांच्या स्वप्नांचा सन्मान करणारा अर्थसंकल्प आहे। शिक्षणापासून ते रोजगारापर्यंतच्या पायाभूत सुविधांना या अर्थसंकल्पातून बळकटी मिळेल असा विश्वास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला। राज्यस्तरीय सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलेल्या निधीबद्दलही त्यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। मोदी सरकारने काल सादर केलेला अर्थसंकल्प हा देशासमोरील आर्थिक व सामाजिक संकटांवर उपाय
करण्याऐवजी प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा नसून महागाई व बेरोजगारी आटोक्यात आणण्यासाठी ठोस उपाययोजना नाही. अर्थसंकल्प पूर्णपणे अपयशी असून भ्रमनिरास करणारा असल्याचे काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे. सोने चांदीच्या भावात विक्रमी वाढ होत असल्याने चोरट्यांनी आता सराफ दुकानांकडे आपला मोर्चा वळवला आहे. याचा फटका श्रीरामपुरातील सराफांना बसला. 2 सराफ दुकाने फोडण्यात अपयश आल्यानंतर या चोरट्यांनी तिसरे सराफ दुकान फोडून दुकानातील सुमारे 1 किलो चांदीसह सोन्याचे मौल्यवान दागिने लांबविले. या प्रकरणाने सराफ व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून या चोरट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील दुर्घटनेनंतर आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. या संवेदनशील निर्णयाचा सन्मान राखत शेवगाव तालुक्यातील महिला भगिनींनी माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली अनोख्या पद्धतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त व त्यांच्या निरोगी आयुष्यासाठी लाडक्या बहिणींकडून महामृत्युंजय जप करण्यात आला. शेवगाव येथील धाकटे शिखर शिंगणापूर महादेव मंदिरात तब्बल 555 महिलांनी एकत्र येत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या दीर्घ आयुष्यासाठी उत्तम आरोग्यासाठी विशेष महामृत्युंजय जप महादेव पूजन करून मारुती करण्यात आली. यावेळी बोलताना हर्षदाताई काकडे यांनी सांगितले की एकनाथ शिंदे साहेब हे सर्वसामान्य जनतेसाठी झटणारे भावनिक व कर्तव्यदक्ष नेतृत्व आहे. दुःखाच्या प्रसंगी त्यांनी घेतलेला निर्णय अतिशय संवेदनशील असून महिलांनी त्यांच्या दीर्घायुष्याकरिता देवाकडे प्रार्थना करणे हाच खरा वाढदिवस साजरा करण्याचा मार्ग आहे. या उपक्रमातून महिला भगिनींनी सामाजिक जाणीव, नेतृत्वाबद्दल आदर आणि भक्तिभाव व्यक्त केला. या अनोख्या वाढदिवस शुभेच्छा कार्यक्रमाची शेवगाव तालुक्यात सर्वत्र चर्चा होत असून महिलांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरावरून कौतुक केले जात आहे. सह्याद्री टॉप 10 मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.